गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार. श्री दत्त महात्म्य या यूट्यूब चॅनेलवर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. मागील भागात ब्रह्मवादिनी मदालसेने तिच्या 2 पुत्रांना आत्मानात्मबोध केला आणि ते पुत्र ब्रह्मनिष्ठ झाल्याने बाह्यतः जड मूड बनले हे आपण पाहिलं. आता मदालसेनं 3ऱ्या पुत्राला जन्म दिला. राजाला ती वार्ता कळताच तो धावत आला. ज्योतिषांना बोलावून पुत्राचं ग्रहमान विचारलं. म्हणाला, सत्वर सांगा, हा राज्यकारभारास योग्य होईल का? ज्योतिषी म्हणाले, राजन, हा पुत्र चतुर आणि असामान्य बुद्धिमत्ता असलेला आहे. तो अपार विद्यासंपन्न असेल. त्याला आयुष्यसुद्धा अमर्याद असेल. पण याच्या पत्रिकेत उच्च ग्रह नाही. कुवल याश्वाने विचार केला, नसू दे उच्च ग्रह. बुद्धिमत्ता आणि दीर्घायुष्य एवढे तरी योग आहेत ना. राजकोळी जन्माला आला आहे. एवढे जरी योग असतील तरी हा सहज सम्राट होईल. समाधानानं त्यानं जातकर्म केलं आणि नाव ठेवलं शत्रुमर्दन. मदालसा ते नाव ऐकून पुन्हा हसली. तशी अपराधी भावनेने राजा खजील झाला. प्रत्येक वेळी हिला विचारायचं राहून जातं आणि ही अशी हसते. पुढील वेळी मी नाव ठेवणार नाही असा निश्चय करून राजा समाधानानं आपल्या कामाला निघून गेला. मदालसेनं याही पुत्रावर संस्कार करणं सुरू केलं. अहो, अश्वतर नागानं शिवाकडे जो वर मागितला होता आणि त्यांनीही तसं वरदान दिलं होतं, ही ब्रह्मवादिनी होईल आणि योगी पुत्रांची माता होईल. प्रत्यक्ष शिवाचा आशीर्वाद व्यर्थ कसा जाईल? मदालसा शत्रुमर्दनाला म्हणाली, तू कोठून आलास? तू कोणाचा कोण आहेस? कुणासाठी रडतो आहेस? अरे, कुणी तुला मोहात टाकलं आहे? अर्थात पूर्वजन्मीचा देह जसा मिथ्या होता तसंच त्या देहाशी निगडीत सगळे नातेसंबंधही मिथ्याच होते. त्या आभासी जगातून तू आता बाहेर पड. या जन्ममरणाच्या फेऱ्यातून आता सूट. काही वेळानंतर तुला मागच्या जन्माचं सुद्धा विस्मरण होईल आणि या नवीन जन्मातील देहाशी बांधला जाशील आणि जणू काही हाच तुझा पहिला जन्म आहे असं वागायला लागशील. जरी पूर्वी तू नवतासे, आताची नवीन झालासी, तरी उपजताच ठाणासी, चोखून पिसी दूध कसे. मदालसा पुत्राला तू जन्ममरणाच्या रहाटगाडग्यात कसा अडकला आहेस याची जाणीव करून देत आहे. आणि मदालसेने तिच्या पुत्राला केलेला हा उपदेश स्वामी महाराज आपल्याला सांगत आहेत का? अहो, जीवाला हे समजतच नाही की आपण मागच्या जन्मीच्या कर्माची फळं भोगण्यासाठी पुन्हा जन्माला आलो आहोत. मागच्या जन्मीचा देह राहिला नसला तरी संस्कार घेऊन आलो आहोत आणि या जन्मीच्या कर्मांची फळं भोगण्यासाठी पुन्हा जन्माला यावं लागणार आहे. गंमत अशी की मागचा जन्म आठवत नाही आणि पुढचा जन्म कोणी पाहिला आहे अशी बेफिकीर वृत्ती घेऊनच माणूस जगतो. सुज्ञ ज्ञानी विभूती आपल्याला म्हणूनच पुन्हा पुन्हा सावध करतात. स्वामींनी सुद्धा मदालसेच्या मुखातून जो आत्मानात्मविवेकाचा उपदेश बदविला आहे तो आपल्यासाठीच ग्रथित करून ठेवला आहे. आपण जड होऊन कर्मसन्यास घेऊन बसावं असा याचा अर्थ नक्कीच नाही. पण आम्ही संसारी जीवांना प्रवृत्ती आणि निवृत्ती यांची सांगड घालता आली पाहिजे. देहासक्ती विषयासक्ती कमी करून शाश्वत सुखाचा शोध घेण्यासाठी
आत वळण्याचा निदान विचार तरी सुरू करायला हवा, त्यासाठी प्रयत्न करायला हवा. असो, तर मदालसा म्हणते, जर तू पूर्वी नव्हतास तर जन्मताच स्तनपान करण्याचे संस्कार तू कुठून आणलेस? अरे, पूर्वसंस्कारांमुळेच तू ही चेष्टा करीत आहेस. एक एक गोष्ट ठसवणं सुरू आहे. पूर्वकर्मांमुळे तुला हा देह प्राप्त झाला आहे. पण त्या देहाशी आणि त्या कर्मांशी तुझा काहीही संबंध नाही. तो आणि हाही देह तुझ्यापेक्षा वेगळा आहे. पुन्हा हा देह कायिक, वाचिक, मानसिक अशी त्रिविध कर्म करेल आणि पुन्हा देहाच्या ममतेने ही कर्म मीच केली अशी अहंता घेशील. आणि असं जर केलंस तर पुन्हा पुन्हा फेऱ्यात अडकत राहशील. त्यामुळे कर्म करणारा हा देह आहे, मी तर त्याचा साक्षी आहे. मी आत्मा आहे. 3 देहांच्या, 3 अवस्थांच्या, 3 कालांच्या पलीकडे मी चैतन्य स्वरूप आत्मा आहे. जन्म मृत्यू तर देहाचा गुण आहे. मी ना जन्माला येत ना मरण पावत असा मी परमात्मा आहे. असा वारंवार निर्धार कर आणि परब्रह्माशी एकरूप हो. सर्व भूते माझे ठाई, मी सर्व भूतांचे ठाई. असे ध्यानी नित्य घेई, द्वैता देई सोडून. परमात्म्याचं किती सुंदर वर्णन आहे हे. तोच तो जर सर्वत्र व्यापून आहे तर याचा अर्थ सगळी भूतं त्याच्या ठाईच असतात. आणि सर्व भूतांना आत्मरूपाने तो व्यापून असल्यामुळे तो सगळ्या भूतांच्या ठाई असतो. एकातूनच अनेक निर्माण झाले आणि सगळ्यांच्या अंतरी तोच आहे. बाह्यतः विभिन्नता केवळ बाह्य देहात आहे. त्यातलं चिन्मय स्वरूप सगळ्यांचं एकच आहे आणि तोच आत्मा आहे. मदालसा म्हणते, हे तुझं सर्वव्यापी आत्मस्वरूप लक्षात घे आणि सगळीकडे अद्वैताचा अनुभव घे. द्वैत भावना सोडून दे. हीच समदृष्टी आहे. जो आत्मस्वरूपाला विसरतो आणि देहासक्त होतो तो इंद्रियांच्या अधीन होऊन विषयासक्त होतो. काम काम ही कधीही तृप्त न होणारी वासना आहे. जो विषयासक्त होतो तो आपल्याच आत्म्यास हानी पोचवणारा होतो. अर्थात आत्मस्वरूपाला पूर्ण विसरतो. जीव भुलतो अशा प्रमुख 2 गोष्टी आहेत, कनक आणि कांता. मदालसा म्हणते, या लोकात नारी नावाचा एक नरक आहे, ज्याला पाहताच केवळ दुःखच वाट्याला येतं. जिवंत नारी तर दूरच, पण अगदी लाकडाची मूर्ती किंवा चित्र जरी पाहिलं तरी मन चळलं म्हणूनच समज. मग हाडामाशाची स्त्री पाहिल्यानंतर अधःपतन तर ठरलेलंच आहे. अरे, काष्टाची हत्तीण पाहून गजसुद्धा तिला धरायला धावतो आणि आयता सापड्यात सापडतो. म्हणून त्या स्त्रीला पाहूही नकोस. इथे मौल्यवान वाटणाऱ्या धातूंचं वर्णन सुद्धा तिनं कसं केलं आहे पहा. लाल शुभ्र पिवळी माती, तिला तांबे रूपे सोने म्हणती. ती जरी धरिशी हाती, तिला दुर्गती चिकटेल. सगळे धातू जमिनीमध्ये खनिज स्वरूपात असतात. ते मातीचेच वेगवेगळे प्रकार असतात. पिवळ्या चकाकणाऱ्या मातीला सोनं तर रुपेरी मातीला चांदी म्हणतात. ती हातात घेतलीस तर दुर्गती झालीच म्हणून समज. साधक भक्त हो, 47 ते 54 ओव्यांचा बोध नीट पाहू. स्त्रीच्या भोगासाठी आणि या सोन्या चांदीच्या खजिन्यांसाठी युद्ध होताना आणि त्यांच्या मोहात पडून देशसुद्धा विकायला निघालेली लोभी माणसं आपण पाहतो. तेव्हा या विधानांचा अर्थ प्रकर्षाने जाणवतो. अगदी सामान्य माणसाचं जीवनसुद्धा हे धन मिळवण्यासाठी, स्त्रीचे भोग मिळवण्यासाठी आणि पोटा पाण्यासाठी काबाड कष्ट करण्यात व्यर्थ दवडले जातात.
या गोष्टी मिळवण्याची आसक्ती, नाही मिळाल्या तर दुःख, ज्यांना त्या सहजासहजी मिळतात त्यांच्याविषयी द्वेष, मत्सर, मग क्रोध, कधी त्यांच्याकडून हिसकावून घेण्याची लालसा, अशा असंख्य क्लेशांनी मन आणि संपूर्ण जीवनच संघर्षमय होतं. या विषयांचं चिंतन सुद्धा माणसाचं मन कुरतडत राहतं. म्हणूनच मदालसा शत्रुमर्दनाला म्हणते, स्वतःच्या आत्मस्वरूपाला विसरून काम, क्रोध, लोभ आणि विषयांना जो बळी पडतो तो आपल्या आत्म्याला मारणारा असतो. ती नरकाची दारं आहेत. त्यांचा अंगीकार केलास तर दुर्धर यातना भोगायला लागतील. विषयांची तहान कधीच शमत नाही. त्यांचा विचार सुद्धा विषासारखं सगळं मन आणि शरीर पोखरून टाकतो. तेव्हा तू धरी तुझे व्रत, मिळालिया खाई अयाचित, भूशय्येवरी पडे अनिद्रित, दिगंबरा पांघरून. व्रत कोणतं? स्वरूपी दृष्टी ठेव, आत्मरंगी रंगून जा. मदालसा म्हणते, जे न मागता आयतं मिळेल ते अन्न खा, म्हणजे भिक्षा मागण्याचेही कष्ट घेऊ नकोस. पुढं म्हणते, जमिनीचीच शय्या कर आणि दिशांचं पांघरूण करून स्वस्थ पडून राहा. एका राजपुत्राला राणी सांगते आहे. पुढे काय सांगते ते पहा. जी निशा सर्वभूतांची, तिचे ठाई जागृती ठेवी साची. जेथे जागृती भूतांची, तिथे निद्रेची वेळ तुझी. अर्थात जेव्हा सर्वसामान्य भूतांची रात्र असते तेव्हा तो तुझा दिवस समज, आणि जेव्हा त्यांचा दिवस असेल तेव्हा ती तुझी रात्र समज. या रात्र आणि दिवसांचे गूढार्थ समजून घ्यावे लागतील. नीट लक्षात घ्या. कुंडलिनी शक्ती आदिशक्तीच्या रूपात ऊर्ध्वमुखी, स्वरूपाभिमुखी क्रियाशील असते तेव्हा योगी साधनरत असतो. अर्थात शक्तीच्या जागृतीला योग्याचा दिवस, तसेच योग्यांचे जागृत राहणं म्हटलं आहे. सुषुम्नेतून प्राणशक्तीचा ऊर्ध्वमुखी प्रवाह दिव्य अनुभूती आणि शेवटी शांताकार बनवणारा असतो. त्यावेळी योगी ध्यानस्थ असतो. उलट हा अनुभव सामान्यांच्या गावीही नसतो. त्यामुळे स्वरूपानुभूतीच्या दृष्टीने तो निद्रिस्त असतो. परंतु जेव्हा कुंडलिनी शक्ती आदिमायेच्या स्वरूपात अधोमुखी होऊन प्रपंचाभिमुख क्रियाशील होते तेव्हा सामान्य जन उत्साहाने प्रवृत्ती मार्गी होऊन जगतकार्य करतात. तो त्यांचा दिवस असतो. पण या उलट योगी प्रवृत्तीपासून निवृत्त असल्याने यावेळी त्याला काही करायचं नसतं. शक्तीची स्वरूपाच्या दृष्टीने सुप्तावस्था असल्याने ही योग्याची रात्र समजावी. ही योगी माता असा रात्रंदिवस काळाला हुशार करण्यासाठी बोध करीत होती. शत्रुमर्दनही आपल्या 2 मोठ्या भावांसारखा ब्रह्मज्ञानी झाला आणि सर्व संग परित्याग करून जड मूळ होऊन भूमीवर पडून राहिला. समोरील जग मृगजळाप्रमाणे आभासी मानून निस्संग होऊन अंतरंगी रममाण झाला. सच्चिदानंदी पहुडला. मदालसेने 3 पुत्रांना सर्वांग परिपूर्ण आत्मबोध केला. आत्मानात्मविवेक, प्रकृतीविषयी वैराग्य आणि तत्त्वम असीचा बोध केला असला तरी पुनरावृत्ती टाळण्यासाठी इथं तो विभागून दिला आहे. जोपर्यंत देहबुद्धी आहे तोपर्यंत त्रिगुणी चित्तवृत्ती उठतच राहणार आणि तोपर्यंत आत्म्यावरचं मालिन्य तसंच राहून तो झाकोळलेलाच राहणार. आत्मज्ञानाचा प्रकाश होणारच नाही. प्रवृत्ती आणि निवृत्ती एकाच वेळी साधणं संभव आहे का? अर्थात ज्याला निवृत्ती हवी आहे त्याने प्रवृत्तीचा पूर्ण त्याग करणंच आवश्यक आहे. पण त्याग केव्हा होईल? त्या गोष्टीविषयी घृणा, तिरस्काराची भावना निर्माण झाली तर सहज त्याग होईल.
ज्या ज्या गोष्टी आत्मस्वरूपापासून दूर नेणाऱ्या आहेत त्या सगळ्या गोष्टींचा त्याग आणि ज्या स्वरूपाकडे नेणाऱ्या आहेत त्याचा अंगीकार करणं, हा आत्मानात्मविवेक आधी मनात रुजायला हवा. आत्मस्वरूपाच्या दिव्यत्वासमोर अनात्म गोष्टी किती क्षुद्र, मिथ्या, क्षणभंगूर, क्षणाक्षणाला रूप बदलणाऱ्या आहेत, अपवित्र आणि अनर्थ घडवणाऱ्या आहेत, हे मनात ठसल्याशिवाय त्यांच्यापासून परावृत्त होणं अशक्य आहे. म्हणून साधकाला आधी विज्ञान समजलं पाहिजे, तरच ज्ञानाचा मार्ग सोपा होतो. विवेक आणि वैराग्य यांना भक्तीची जोड मिळाली की ते ज्ञान स्थिरावतं. भक्ती निर्माण होण्यासाठी परमतत्वाचं मूळ चैतन्य स्वरूप आणि त्यांचं दिव्यत्व यांचं आकर्षण, ओढ निर्माण व्हायला हवी. पण त्या भगवंतांची लीला अशी पण आहे की तुम्हाला प्रकृतीविषयी विरक्ती येऊ लागून तुम्ही 2 पावलं जरी त्यांच्या दिशेने चाललात तरी ते 4 पावलं तुमच्याकडे धावतात. परमहंस परिव्राजकाचार्य स्वामी महाराजांनी हाच बोध अनेक अधिकारी, ज्ञानी, विभूतींच्या मुखातून पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीनं वदवला आहे. तो बोध ठसण्यासाठीच आपण सुद्धा श्री दत्त महात्म्याचं पुन्हा पुन्हा पारायण करायचं आहे. असो तर मदालसा ही दिव्य माता आपल्या पुत्रांनी ब्रह्मविद्वरिष्ठ व्हावं म्हणून रात्रंदिवस उपदेश करीत होती. पण बाह्यतः ती मुलं जड मूड जमिनीवर लोळत पडलेली अशी पाहून कुवल याश्व मात्र अगदी दुःखी कष्टी होत होता. तो धर्मनिष्ठ आणि प्रवृत्ती मार्गी होता, तर मदालसा आत्मनिष्ठ आणि निवृत्ती मार्गी होती. राजाही तसाच असता तर त्याला क्षणात आपल्या पुत्रांची दिव्य अवस्था लक्षात येऊन तो हर्षभरीत झाला असता. पण आता त्यांचे अंतरंग न जाणता आल्याने तो अहोरात्र झुरत होता. मदालसा पुन्हा गर्भवती झाली आणि तिने 4थ्या पुत्राला जन्म दिला. ज्योतिषी राजाला म्हणाले, राजन, आता काळजीचं काहीच कारण नाही. ह्याच्या पत्रिकेत 5 ग्रह उच्चस्थानी आलेले आहेत. आपल्या 3ही पुत्रांच्या पत्रिकेत अशी उच्च ग्रहवस्था नव्हती. हा पुत्र अत्यंत भाग्यशाली आहे. हा सुप्रसिद्ध राजा होईल आणि कुळाचाही उद्धार करेल. राजाला फार आनंद झाला. त्याने जातकर्म करून भरपूर दान धर्म केला आणि प्रिय पत्नीला म्हणाला, प्रिये, मी 3ही मुलांची नावं ठेवली तेव्हा प्रत्येक वेळीस तू अर्थपूर्ण हसलीस. ते कशासाठी? आता या पुत्राचं नाव मात्र तूच ठेव. मदालसा मंद हसून म्हणाली, नाथ, पहिल्या पुत्राचं नाव ठेवलं विक्रांत वर्म. क्रांती म्हणजे गती, क्रांती म्हणजे परिवर्तन, जे केवळ प्रकृतीमध्येच क्षणोक्षणी घडतं, आत्म्यात नाही. अहो, आत्मा तर सर्वव्यापी आहे. तो कुठून कुठे जाईल. दुसरं असं की विक्रांत म्हणजे पराक्रम करून सीमोल्लंघन करणारा, जो परिमित असेल, मर्यादित असेल, ज्याला सीमा असतील, तोच असं सीमोल्लंघन करू शकेल. पण आत्मा तर अमर्याद, अपरिमित, असीम आहे, सर्वव्यापी आहे. तो कुठल्या सीमा पार करणार. यामुळे विक्रांत हे नाम निरर्थक आहे. स्वामी, तुम्ही दुसऱ्या मुलाचं नाव ठेवलं सुबाहू, सुंदर, सुदृढ, बलशाली बाहू. पण ते तर देहाला असतात. आत्मा तर निरंश, निराकार असा असतो. त्याला हात कसे असतील, ज्याच्यात भेदाभेदच नाहीत. म्हणजे जसं एकाच झाडाच्या खोडासारखी पानं नाहीत, फुलांसारखी खोड नाही. प्रत्येक अवयवात भेद आहे. पण आत्मा तर अखंड एकरस चैतन्य स्वरूप आहे. त्यामुळे सुबाहू हे नाव सुद्धा निरर्थक वाटतं. आणि तिसऱ्याचं नाव ठेवलं शत्रुमर्दन. आत्म्यात ना सजातीय भेद आहेत ना विजातीय भेद आहेत. जर भेदच नाही तर शत्रू कोण आणि मित्र कोण. तुम्ही म्हणाल, माणसाच्या आतही शत्रू भरपूर आहेत. पण स्वामी, काम, क्रोध, लोभ हे षडरिपू बुद्धीला ग्रासतात. पण आत्मा तर मन, बुद्धी, अहंकार
या सगळ्यांच्या परे आहे. तो या बुद्धीचे सगळे व्यवहार द्रष्टाभावानं पाहत असतो. तो परम ईश्वर आहे. त्याला कुठले शत्रू? आणि शत्रूच नाहीत तर तो शत्रुमर्दन कसा असेल बरं? साधक भक्त हो. मदालसा एका वेगळ्याच पातळीवरून मुलांना पाहत होती आणि तसंच बोलत होती. राजाच्या देहबुद्धीला या गोष्टी अनाकलनीय होता. तो ते ऐकून हिरमुसला, खिन्न झाला, संभ्रमातही पडला. ते पाहून ती चतुर्माता म्हणाली, नाथ पहा ना, जो आपल्या जागेवरून हलतही नाही तो विक्रांत नाव कसं मिरवणार? जो बाहुबलानं मैदान जिंकेल त्याला सुबाहू नाव शोभेल, पण हा हातपाय गाळून बसलेल्या पुत्राला ते शोभेल का सांगा बरं? आणि ज्याच्या अंगावर माशी बसली तर तिलाही जो हुसकत नाही तो शत्रुमर्दन कसा असेल बरं? ही सगळी नावं अशी निरर्थक आहे हे मी जाणत होते, म्हणून मला हसू आलं. नाराज होऊन राजा म्हणाला, तू त्यांचं भविष्य जाणत होतीस म्हणून हसलीस. बरं, आता या मुलाचं अर्थपूर्ण नाव तूच ठेव. मदालसा म्हणाली, व्यवहारदृष्ट्या या देहाला नाव द्यायचंच तर अलर्क नाव ठेवा. अलर्क म्हणजे पिसाळलेलं श्वान. प्रारब्धवश हा विषयाधीन होऊन पिसाळलेल्या कुत्र्यासारखाच वागेल, परंतु पुढे याचं भविष्य उज्ज्वल आहे. अल म्हणजे भूषवण. हा पुढे सर्व विषय भोगांपासून विरक्त होईल आणि नंतर ज्ञानविभूषित होईल, म्हणून याचं अलर्क हे नाव सार्थक ठरेल. राजानं त्या बालकाचं नाव अलर्क ठेवलं. ब्राह्मणांना दानधर्म केला. या संपूर्ण घटनाक्रमाकडे पाहता मदालसा आणि कुवलयाश्व परस्परांवर नितांत प्रेम करणारं हे दाम्पत्य आहे, पण त्यांच्या आचार विचारात मात्र टोकाच्या भूमिका असलेल्या जाणवतात. राजा अगदी बालपणापासूनच धर्मनिष्ठ आहे. शास्त्रशुद्ध मार्गाने सगळी धार्मिक कर्म करावीत. वर्णाश्रमानुसार तसंच कुळानुसार कर्मे श्रद्धेने करावीत. हे त्याच्या अंगात भिनलेले संस्कार आहेत. क्षत्रिय कुळात जन्म घेतलेल्याने प्रजेचं रक्षण करावं, दीन दुबळ्यांची सेवा करावी हा त्यांचा धर्म आहे. त्यासाठी लहानपणापासूनच युद्धकला शिकायला हवी. ब्रह्मचर्यावस्थेत आश्रमात गुरुपदी बसून सर्व विद्या शास्त्र शिकावीत. नंतर ग्रहण केलेल्या विद्यांचा लोकसंग्रहार्थ विनियोग करावा. हे सगळं नाही तरी निदान राजपुत्रांना शोभेसे सुखोपभोग तरी घ्यावे, पण तेही नाही. त्या तिघांकडे पाहून तो खिन्न होईल. असे कसे हे वेडे पुत्र जन्माला आले? त्यांनी सुधारावे म्हणून त्याने आटोकाट प्रयत्न केले. औषधोपचारही झाले, पण त्यांच्यात काही बदल होईना. असं कसं हे मूढ झालेले आहेत? त्यांची लग्न कशी होणार? संततीशिवाय जर मृत्यू आला तर त्यांना मोक्ष कसा मिळणार? ह्यांचं श्राद्ध कोण करणार? अरे रे, ह्यांचा वंशच खुंटणार. अशा नाना प्रकारच्या विचारांनी राजा अश्रूढ आहे. पण कुळी ब्रह्मनिष्ठ लेक दैवयोगे होता एक, सर्वा देतो ब्रह्मलोक, हे व्यावहारिक लोक नेणती. कुळात एक जरी पुत्र ब्रह्मनिष्ठ म्हणून जन्माला आला तरी ते महान भाग्य आहे, कारण तो एकच पुत्र संपूर्ण कुळाचा उद्धार करतो. त्याच्यामुळे सगळ्यांनाच ब्रह्मलोक प्राप्त होतो. आणि राजाला तर ब्रह्म जाणणाऱ्यांमध्ये सर्वश्रेष्ठ अशा ब्रह्मविद्वरिष्ठ तीन पुत्रांची प्राप्ती झाली होती. ते तिघेही परमानंदाच्या झोक्यात झुलत होते. त्याच्या पुढे त्यांना राज्यातील सुखोपभोग तुच्छ होते. हा प्रत्यक्ष शिवाचा आशीर्वाद सुफलित होत होता. ओळखावया साधूपणा, स्वये घ्यावा साधू बाणा, साधूंच्या ज्या गुह्य खुणा, त्या भोंदू जाणती की. साधूपणा ओळखण्यासाठी आधी स्वतः साधू असावं लागतं. राजा ईश्वरीय गुण संपदांनी संपन्न होता.
पण न्यून एकच होतं, तो आत्मनिष्ठ नव्हता. त्यामुळे मुलांची परमोच्च आध्यात्मिक अवस्था तो समजू शकत नव्हता आणि विनाकारण झुरत होता. एकदा एकदा राजानं विक्रांताला विष्ठेत लोळताना पाहिलं आणि म्हणाला, काय दुर्दैव आहे पहा. राजकुळात जन्माला येऊन राजभोग भोगून जीवन सफल करण्याऐवजी हा विष्ठेत लोळत पडला आहे. पित्याचं ते वचन ऐकून विक्रांत अर्थपूर्ण हसला. हे पाहताच राजा एकदम चमकला. हा हा समजून उमजून हसतो आहे. हे पाहून त्यानं त्याला चटकन उचलून घेतलं आणि विचारलं, बाळा, तू असा वेड्यासारखा लोळत का पडला आहेस? तू जाणून बुजून असा का वागतो आहेस? अरे, विद्या संपादन कर, राज्य कर, लग्न कर, मोक्षार्थ यज्ञ कर, लोकांचं रक्षण कर, तरच तू लोकमान्य होशील आणि धन्य होशील. त्याचं वचन ऐकून विक्रांत हसला. म्हणाला, मी तर मातेकडूनच सर्व अध्ययन पूर्ण केलं आहे. निवृत्ती स्त्रियेसी विवाह केला, स्वात्मराजी अभिषेक झाला. आता काही मला नावडे हे निश्चित. मी निवृत्ती स्त्रीशी विवाह केला आहे. स्वात्मराज्यावर माझा राज्याभिषेकही झाला आहे. आता मला प्रापंचिक उपभोगांची काहीच आवड उरली नाही. बाबा, जे जे मला तुम्ही करायला सांगता आहात ना, ते मागील जन्मांमध्ये सगळं करून झालं आहे. जे मिळवायचं ते मिळवून झालं आहे. आता काही उरलेलं नाही. आम्ही तिघेही बंधू याच आत्ममार्गाने गेलो आहोत आणि चौथाही त्याच मार्गानं चालला आहे. विक्रांतचा एक एक शब्द त्या प्रवृत्ती मार्गी राजाच्या काळजाला घरळ पाडीत होता. त्याच्या हृदयावर आघात करीत होता. एकीकडे विस्मयचकित होत असताना दुसरीकडे त्याचा क्रोधही वाढत होता. त्याच्या दृष्टीने हा सगळा अनर्थ घडला होता आणि सगळ्यात जास्त दुःखाची गोष्ट म्हणजे या अनर्थाच्या मुळाशी त्याची प्रिय पत्नी होती. अत्यंत उद्विग्न होऊन राजा राणीकडे आला. मग कोपून बोले राज्ञीला, वाहा वंशनाश आरंभिला. खोटा उपदेश हा मुलांना, का केला मूढपणे. रागाने राजा म्हणाला, अगं तू हा काय वंशनाश आरंभला आहेस? राणी, काय हा मूर्खपणा केलास? यज्ञ करून देवांना ब्राह्मणांना संतुष्ट करावं, श्राद्ध कर्म करून पितरांना संतुष्ट करावं, हा खरा प्रवृत्ती मार्ग आहे. अगं, हे जो करीत नाही त्याच्यापेक्षा दुसरा क्लेश नाही. हत्ती, घोडे ही समृद्धी, स्त्रीरत्न ह्या सगळ्या देवांनी भाग्यवान लोकांना दान केलेल्या गोष्टी आहेत. त्यांचा उपभोग घ्यायला हवा. त्यांचा उपभोग न घेणं हा एक प्रकारे देवद्रोह करण्यासारखा आहे. निवृत्ती मार्ग कुणी स्वीकारावा? ज्याच्यापाशी ही समृद्धी नाही अशा दुर्दैवी लोकांनी. अगं, जे निवृत्ती घेतात अशा संन्याशांचं पालन पोषण आपल्या घरातून होतं. अशा या घरातल्या मुलांनी, या राजपुत्रांनी घरदार सोडून भिक्षा मागावी? छे छे छे, तुझ्या या भलत्या उपदेशामुळे धर्म बुडेल. अगं, त्यांचं कल्याण कसं होईल? बये, आपली पितरं कुठेही असोत, त्यांची श्राद्ध न केल्याने ते सगळे भुकेने व्याकुळ होतील. पितर पापी असोत की पुण्यवान, ते श्राद्धानेच तृप्त होतात. आणि ही प्रवृत्ती प्रत्यक्ष ब्रह्मानेच सांगितली आहे, ती तुला ठाऊक नाही की काय? एकमेव गृहस्थाश्रमच असा आहे की ज्यामुळे माणसं, पितर, देव, भूत, प्रेत, कीटकादी जीव या सगळ्यांचं पोषण होतं. हाच सनातन धर्म आहे आणि नारायण हेच त्याचं सत्य प्रमाण आहे.
अशा धर्माला कुणीही दोष देणार नाही. राणी, वेदांनी सुद्धा म्हटलं आहे, पुत्रा विणे परलोक न साधे. मूढ स्त्रिये, हे तरी जाणतेस ना? प्रिये, प्रिये, माझ्या तिन्ही मुलांना तू भ्रष्ट केलंस. ते हे दुःख भोगत आहेत. आता या अलर्काला तरी भ्रष्ट करू नकोस. ह्या एका लेकाला तरी तार. साधक भक्त हो, इथं 29वा अध्याय संपतो. मदालसेनं यानंतर राजाची समजूत काढण्यासाठी केलेला बोध अत्यंत मननीय आहे. तो आपण पुढील भागात पाहू. आज इथंच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.